गावामध्ये एक सिस्टम असते देवाचा खांब नावाची. म्हणजे ते लोक काय करतात, सेंटर एक पिलर असतो लाकडाचा, तो जमिनीच्या खाली आत गाडला जातो आणि तो तसाच जमिनीमध्ये ठेवला जातो. आणि काही वर्ष म्हणजे साधारणपणे त्याला वाळवी लागली किंवा त्याला तो सडायला सुरुवात होतो. आता वाळवी माणसासारखी अधाशी नसते, ती तो खांब खाण्यासाठी 20-25 वर्ष जावी लागतात. आणि मग काय होतं की तो जेव्हा खांब खालून सडतो तेव्हा तो खाली धसतो आणि त्याच वेळीनं आपल्याला कळतं की आता हे जे घर आहे हे डिसमेंटल करण्याची गरज आहे आणि परत पुन्हा रिबिल्ड करण्याची गरज आहे. मग तो देवाचा खांब काढला जातो, तो जंगलामध्ये टाकला जातो आणि जंगलामधलं एक झाड कापून आणलं जातं. पण जेव्हा ते झाड आपण तिकडनं आणतो तेव्हा त्याच झाडाच्या स्पीशीजची काही झाडं आपल्याला तिथे लावावी लागतात. मग नवीन झाडाचा देवाचा खांब बनवावा लागतो, तो जमिनीत काढला जातो आणि ते डिसमेंटल केलेलं घर आहे ते 90% मटेरियल रियूज करून पुन्हा घर बांधलं जातं. आता हे कधी होतं तर साधारणपणे लग्नाच्या अगोदर. लग्न झाल्यानंतर त्यांना मुलं होतात, मुलं वाढायला लागतात, तिथे जंगलामध्ये झाडं वाढायला लागतात, इथे देवाचा खांब सडायला लागतो. तो मुलगा जेव्हा लग्नाच्या वयाचा होतो तेव्हा हा खांब खाली धसलेला असतो, तिथे झाडाची वाढ झालेली असते. हे सिस्टम पुन्हा येतं. आणि मला तरी वाटतं एक वास्तुविशारद म्हणून ही जी मातीच्या घरांची संवेदनशीलता आहे ना, ही आम्ही कधीच समजू शकत नाही. आणि वारसा पुढे नेणं काय असतं ना, हे आपल्याला याच्यातनं समजतं.